2 दिवस माझ्या इन्स्टा पोस्टवरती गौरीचं लग्न झालं का या कॉमेंट्स भरून पडलेल्या आहेत. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याच क्वेश्चनचा आन्सर मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. आणि गाईज आम्ही निघालोय शूटला. ते लोक माझ्या मागे आहेत आणि मी पुढे. मजा यायला लागली, मला वाईब भारी वाटायला लागली. आले फास्ट आले आणि रस्त्याला गाड्या नाहीत. मी कॅमेरा व्हिडिओ करते. गर्दी असते किंवा गाड्या जास्त असल्या तर नसता केला. त्यामुळे कमेंट मध्ये बोलू नका कोणी की गाडीवरती मोबाईल यूज करते म्हणून. ओके गाईज, व्ह्यू बघा, व्ह्यू आमच्या विटाकडचा आहे. आलोय आमच्या लोकेशनला, पण इकडे बघा कोण आहे. एवढे सारे जण जमलेत तिकडं आणि इकडे मला जायला भीती वाटते त्यांच्यापासून. माग लागले तर आता डेंजर सीन झाला माहितीये का. ती माझ्या माग लागली बकरी. ह्यांनी सांगतील बघा तुम्हाला काय झालं. मी तशी पण घाबरूनच यायला लागले. ती दोघं आले तुरु पुढं आणि ती माझ्या माग एक जण आली माझ्या माग, त्याच्या माग लगेच दुसरी आली, त्याच्या माग तिसरी आली. मी हिरवं घातली म्हणून कदाचित त्यांना कन्फ्युजन झालं असेल असं मला वाटतं. हा तेच की गवत आहे म्हणून. आणि गौरी काय म्हणली, मी गवत नाही मग काय. आणि ती गाल्या सगळेच बघायला लागली. पण किती जण आहेत तिथं. एकदम माग लागले असते तर मला पळायला पण येणार. मी तिथंच उभा राहिला आणि बॅग नाशेष करायला लागलं. जावा तिकडं जावा. हे माणूस दिसतोय का, तो म्हणतोय सिंदूर का नाही लावलं. का म्हणतेस तसं सांग. वाटत नाही लग्न झालेलं. पण मी आतापर्यंत एवढं लग्न झालेलं सेन केलेत, पण मी कधीच नाही लावलं सिंदूर. जसं कम्फर्टेबल वाटेल तसं कर गौरी. आमच्या हिशोबाने नवरा कोण आहे माझा खरं. का. आणि तू कोण आहेस. एक्स आहेस का. मग तरी पण कशाला मला ही करून. बाबा झूम कर, झूम आउट करू दे की. ए बाबा ती काय कडा आणायला मम्मा खाली का नाही लागले. ती इथं नाही गवत खाली चालायला. खाली चांगला आहे. गेला तिकडच मी व्हिडिओ केलाय. मध्ये आहेच की. आणि वरनं म्हणलायस आणि नुसतं शूट करून टाकायचं पण असते. डायलॉग आणलाय हॉटेलवर. कधी. आजच्या ब्लॉग मध्ये. हा मग आजच्या बघितलं नाहीस का. माझा चेहरा बघितलं ना त्याच्यात मी कशी पण काय पण बडबडते. मी माझा चेहरा घे. व्हिडिओ म्हणजे गौरीच्या ब्लॉग मधल्या मुली बघतील आणि शी म्हणलं पाहिजे. शी म्हणतील असं म्हणली मी. म्हणलाही मागच्या वेळी तुला म्हणलेलं मी बघते सगळा ब्लॉग. तुला विश्वास बसला. आता मग हे सांगते ते तुला. तू सांग ना, तुला माहिती नाही. मग मी नाही बघितलं. आता माझ्या तुझं काळं तोंड आलं ना आता ब्लॉग मध्ये. मग कसं तुला बघू वाटेल. जाणारच की मूड. जे आहे ते येणारच की. माणूस रिअल असतो तो रिअल दिसतो. आणि मी छत्री का आणली माहितीये का. कारण ह्यानी दारूवाली छत्री घेऊन येते ती. डबल बोल. रॉयल स्टॅग बोलते पचका माझी. गौरी छत्री मॉडेल नवीन आणली आहेस ना. मोडू दे. खरंच मॉडेल चेष्टा ना. काय करू मग. अगं वारं कुणीकडे नाही उभारल्यास कुणीकडे. हा फोटो काढायचं हे आहे ना. लय मला लय आवडतं. व्हिडिओ केलास. मला मी खूप जास्त आवडते. मग मला सारखं बघा वाटतं स्वतःला. तर आता आरसा नाही ना म्हणून मी फोन मध्ये बघते. अंडरस्टँड. येस. त्यांना पण दाखवूया जरा. बघ कॅमेरा केला बरोबर खाली मान घातली. घेऊया.
स्क्रिप्ट बघा की आपण किती व्हिडिओ करशील. खूप सारे. टेक लावल्यावर घेऊया काय? हा? टेक लावल्यावर घेऊया म्हणजे. दूसरों की जैसे पहले अपनी जय करेंगे हम. पण इथं जरा वेगळं झालं. ह्यानं माझं जय केलं पहिला, मग स्वतःच नाही करणार. नाही, जय करण्याच्या ह्याचा नाहीयेस तू पात्रतेचा. अगं काय म्हणाल तुम्ही याच्यावर? पागल लावरत असंच म्हणतात जेव्हा स्वतःवर येतं माणसं, चल पुरुष लोक. गौरी गौरी. ओके, रोल कॅमेरा ऍक्शन. आणि मी पण हसला. अरे हसते आता त्याला मारायला होतं. ब्लॉग कॅमेरा चालू ठेवला अशी धरलेली मी चुकतोय माहिती नाही नाही. कसली आहे यार, हे कर ना कर. चल, तू म्हणला तर आता मी कानपाड मारून घेणार. माझं चुकलं तर. चुकलायस तू, मार जोरात. मी एकदा नाही, मी एकदा नाही नाही, अजून जोरात नाही. चिटिंग आहे. जोरात कान असं एकदम जोरात फट्ट दिशा आवाज आला नाही तोपर्यंत नाही. कोणी तर ब्लॉग बघितला तर अवघड आहे. कोणी म्हणजे चिटिंग केली. आणि नाही नाही, चल नाही म्हणला होतास तू. मारून घेतले का बस. जोरात आवाज आला पाहिजे. टाकू तू टाकणार नसलीस तर मग हा, नाही टाक. टाकू नकोस. नाही टाक. तर आई शपथ माझी लय आबर जाईल. तुझ्या गर्लफ्रेंडला माझा अकाउंट ब्लॉक करून टाक. ए जा चल. फुस काय हा, फुस काय बोलतो नुसतं. वचवच वचवच. इकडचा घे, मी लावर आहे. नको बाबा गबस. कसं फुस का आहे? कॅमेरा बंद कर, मी लावून फुस घेतो का आहे? कॅमेरा जा बंद. जा की मग. दम नाही तुझ्यात. दम नाही तुझ्यात. ठीक आहे. नाही असली पोरं बिलकुल नाही आवडत मला. बोलणार एक आणि करणार एक. जे कानपाड मारायला लागली. ही कसला आवाज काढायला लागला. एक तासाचा ब्लॉग तरी टाकत जा. एवढं घेतेस त्यातलं एवढंच टाकते. तू कानपाड मारून घे पहिला स्वतःला. मला नको सांगू मी ब्लॉग केवढा टाकून केवढा नाही. तू टाकणार करत्या मग काही एडी म्हणून करते. टाकायसाठीच करते. अहिंसा परम धर्म. जिथे हिंसा आहे तिथे. जोपर्यंत तू कानपाड जोरात मारून घेणार नाही तोपर्यंत मी सीन करणार नाही. गौरी एडी पिढीस काय हे सांग गेलं मी. चिटिंग करते ना सांगा. ह्यानं म्हणलेला. हा म्हणलेला की मी हसणार नाही आता. आणि जर मी हसलो तर बघ मी स्वतःला कानपाड मारून घेणार. म्हणून मी चालू सीन मध्ये असा खाल्लून असा कॅमेरा पकडला. कारण मला माहिती होतं हा एवढा बेस्ट ऍक्टर नाहीयेच. हसवलं मला. तू ग बस. मी काय हसू तुला? माझा काय संबंध तुला हसवलीस म्हणून मी हसलोय. तू चांगला चार्जिंग राहिले यार. मग मी काय करू? संपलं. तू घे मारून पहिला पटकन. आणि केवढं तू मार. मी का मारू तुला? मी असं कोणाला पण मारत केवढ्या जोरात सांग की. हा? केवढ्या जोरात. एकदम असा फट्ट की आवाज आला पाहिजे. असा रागू दे की त्याला काय. एवढी ताकद नाही माझी. मार खाल्ला असेल की शाळेत टीचरचा. मम्मी तर तुला याची मम्मीला डेंजर आहे. हाय ना. डायरेक्ट बडवत्या. डायरेक्ट गौरीला म्हणली काय काम मी माहिती नाही तुला. माझ्या पोरावर बोलत बसत्या. तुमचं पोरगच फोन करते पोरीसनी. काय करू? ए बाई लो वेगळा चाललाय. जरा ओळखतात मला. 4-5 लोक तरी ओळखतात. म्हणूनच बोलायला लागलं. मार पटकन. माझं गौरी गप की यार. स्टोरेज फुल होईल माझं. मार पटकन. हट फुस काय जाऊन दे बस. तुझ्या नादात मी माझं स्टोरेज नाही घाल. हा ओके. हा दर डाळी जा तिकडं. मी का देऊ तुला. आता चल सीन. ओके. तुझी प्लीज मी हारलो. मी नेहमी जिंकतेच रे. ठेव. काय घेणार आहेस पहिला पण? नाही एकच डायलॉग माझा. आणि मी पण. मी केवढी दिसत. साईड प्रोफाइल. ओके. ओके. हिला गपरे. नाही हसवते यार मला. शपथ तू बघ कॅमेरात बघ. अरे पण मी हसवायला तू हसायला तू चांगला ऍक्टर नाहीस का?
मी हसवते आणि तू हसतोयस लगेच. ठीक आहे, तुला सीन कर, तुला दमतो काय असते. मी नॉर्मल आता मला एक बॅटरी लागा ह्याचं तोंडच असलंय की मला हसूच येते. आणि काय चार्ज करू? पण लावू शकत नाही आता कुठं पुढचा शूट घ्यायला. हा. रोल कॅमेरा ऍक्शन. आणि मी पण ऐका तुझा पण होता लगेच. काय नाही झालाय तिचा नाही, डायलॉग माझं झालंय सगळं म्हणून मी निवांत आहे. तिचा आलाय की हा पुढचं तुझं झालंय तेवढं पुढचं घे. मेशोवालाय सारखे मेशोवालाय सारखे सस्ता आहे सारखे. पहिला केलेला आलाय. रस्ते का माल सस्ते में रस्ते का माल सस्ते. आता बोललं झालं सगळं. बस सर 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 कुठल्या येड्यांच्यात आल्या मी. सर सर येड्याचा हा अधिकारी कोण म्हणते त्याला. गटप्रमुख. शहाणा माणूस सांभाळ. गटप्रमुख. पॅकअप गाईज शूट झालेला आहे अशा प्रकारे. आणि या मुलीनं माझा छळ केलाय आज. ए अण्णा ए केबल ठेव. छळ करण्यासारखा माणूस आहेस का तू. एखाद्या चांगल्या चिकन्या पोराचा छळ करेन मी. हसते दात काढून आली. ह्याच्यात छळ करण्यासारखं काय आहे सांगा तुम्ही मला. हे बघा हे. नमस्कार राम राम सत श्री अकाल. आता आम्ही निघालोय घरी. कणीस खायला माझ्या घरी. अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेला मला सांगायचं आहे की ही जी मुलगी आहे ना, हिनं माझा छळ केलाय आज. हे बाबा असलं काय बोलू नको डोक्याला ताप. आणि ही रील तुम्ही शेअर करा, मला त्रास झालाय लई. ए लाज वाटू दे. ही माझ्या तसंच उभारून बोलतेस. लांब तरी जाऊन बोल. अगं झूम होत नाही वाटत. मित्रांनो खरं सांगतो, झूम तिकडनं करायला लागतं मंद. शिक आधी व्हिडिओ चालवायला. ए गोमे घाल रे गोमे घाल. नाही तर दे ना. जरा जरा. नाही अगं तुलाच कंटेंट येते एकदम. नाही. अगं 1 मिनिट दे ना. ही काय म्हणते तुलाच कंटेंट येते. बापरे. भंगार अति घाणेरडा शी. तुला वाटत असेल तू सशागत दिसते पण तू सशागत नाही. कशागत दिसते माहिती. भारी आहे ग गौरी. मऊ मऊ मऊ. धन्यवाद. लेटस गो गाईज. लेटेस्ट गो. माहिती आमचा गुलशा म्हणतो असं. लेटस गो बॉयज फॉलो मी. आणि मी मस्तपैकी फुल पॅक झाली आहे. कवर झाली आहे. जॅकेट हे कानाला प्लस गॉगल मास्क. कारण लास्ट टाइम जेव्हा आम्ही शूट करत होतो आणि इतर वेळे पण जेव्हा मी असं जाते बाहेर, वारं माझ्या कानात जाऊन आणि असं मला संध्याकाळी ताप येतो. मी आजारी पडते 2-3 दिवसासाठी. त्यामुळे मम्मीने प्रॉपर मला असं हे करून पाठवलंय की सगळं पॅक होऊन जा. कान पहिला तर तुझे हे करून घे, नाक, जेणेकरून तुला ताप येणार नाही, सर्दी होणार नाही, तू आजारी पडणार नाही. सो आता आम्ही निघालोय. जाताना मस्तपैकी आम्ही बुट्टा खाणार गरम गरम. लेट्स गो. आता व्ह्यू खूप छान आहे इकडून. हे मंदिर आहे आमच्या इकडचं सुळकाईचं मंदिर. विटातल्या लोकांना माहिती असेल. आणि इकडे तलाव सुद्धा आहे. आणि हे वेडी पोरगाव कोरडाला. का उगाच फुकटचं फुटेज मागतोयस तू. मला नाही द्यायचं तुला. अँड लेट्स गो. आता व्हिडिओ चालू केला मुद्दा म्हणून त्यानं हे केलं. अगं गरम लागायला लागली गौरी. आणि आम्ही खातो स्वीट कॉर्न अशा लोकेशनला. स्वीट कॉर्न नाही, कणीस आहे. इट्स अ स्वीट कॉर्न. काका काय आहे कळलं कळलं. आमच्या भाषेत कणीस. बस व्यवस्थित नाहीतर लय मारीन घरी गेलं.
गौरी एक रील राहिला ती कधी करूया? गुड नाईट. मजा. गाईज मस्तपैकी मी आली घरी. आत्ता नाश्ता केला मी आत्ता या टाइमला, कारण घुमटेश आणि ते दोघं जण आले होते. मग आम्ही खाल्लं मस्तपैकी. माझ्या मम्मीने खाऊ केला होता, तो खाल्ला गरम गरम. आणि आता मी मेकअप रिमूव्ह करणार, देन एडिटिंग करत बसणार आहे. तर थोडासा आज आराम करणार, कारण आज मी घरी लवकर आली. सो आजसाठी एवढंच. भेटू आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.